घटक आहे जो गणिताचा तुम्हाला दिलेला आहे। चित्रालेख म्हणजे काय, खूप सारी माहिती दिली आहे आणि त्या माहितीचे एकत्रित असं चित्रालेख बनवायचं आहे। शॉर्टकट मध्ये काय बनवायचं आहे, चित्रालेख। तर बघा, एक माहिती आहे एका गोदामात, एक गोदाम आहे। गोदाम म्हणजे काय, जिथं धान्य असते तिथं त्याला गोदाम म्हणतात। काय म्हणतात, गोदाम। त्या गोदामामध्ये समजा तांदूळाचे कट्टे आहेत, तांदूळ आपण कट्टे म्हणतो ना, यस सर, त्याला काय म्हणतात, बोरे। काय म्हणतात, बोरे। तांदूळाचे बोरे आहे 40 आहे। किती आहे, 40। ठीक आहे। दुसरा आहे चना डाळ, चना डाळ समजा 32 आहे, 56 घेऊ किंवा 32 घेऊ, ठीक आहे। तिसरा आहे चना डाळ झाला, मग तूर डाळ घेऊ। काय घेऊ, तूर डाळ। तूर डाळ। आता तूर डाळ आहे समजा 8च सांगितलं, 8च करते कारण महाग आहे म्हणून कमी आहे। चौथं मसूर डाळ, कोणती डाळ, मसूर डाळ। मसूर डाळचे बोरे आहे 32 झाला आहे। दुसरे काय सांगा संख्या, 56 सांगितलं। आता वटाणा नाही, वटाणा काय म्हणायचा, वाटाणा काय म्हणायचा, वाटाणा। आता वाटाणा असतील 16, किती आहे, 16। आता एवढी माहिती दिली आहे, आपल्याला एक पिक्टोग्राफी बनवायची आहे। काय बनवायची आहे, पिक्टोग्राफी। म्हणजे काय बनवायचं आहे, चित्रलेख। काय बनवायचं आहे, चित्रलेख। आता ही एवढी माहिती दिली आहे, आता पहिले या माहितीचं निरीक्षण करायचं। निरीक्षण करायचं की तांदूळ किती दिले आहे, चना डाळ किती दिली आहे, 32। तूर डाळ किती दिली आहे, मसूर डाळ किती दिली आहे, वाटाणा किती दिला आहे, 16। आता एवढी माहिती दिली आहे, पण एक लक्षात येते या सगळ्या गोष्टी आहे ना, बोरे आहे ना 40, 32, 8, 56, 16 याच्यामध्ये कोणत्या संख्येचा भाग जाते किंवा मसावी किती, 8। याच्याने 8चा जाते भाग 4चा नाही जात। मग मसावी काढायचं असेल तर काय करायचं, सगळ्यात लहान विभाज्य कोणता, 1 आहे। नंतर कोणता आहे, 2चा जाते, नंतर 3चा नाही, 4चा जाते का रे, 5चा नाही, 6चा नाही, 7चा, 8चा, एवढ्या संख्या आपल्याला मिळाल्या। तर पिक्टोग्राफी म्हणजे चित्रलेख मध्ये काय आहे, यांचा मसावी पहिले काढायचा आणि मोठे कोणी म्हणजे महत्तम, मोठ्यांमध्ये संख्या कोणती आहे, 8। कोणती आहे, 8। मग काय करायचं, एक बोरा, हा एक बोरा झाला, यस सर। हा एक बोऱ्याचा चित्र म्हणजे किती, 8 बोरे। किती बोरे, 8 बोरे। 8 बोरे, एवढं समजलं, यस सर। आता बघा मी बॉक्स काढतोय, काढलं, पहिले नाव काय आहे, तांदूळ। काय आहे, तांदूळ। चना डाळ झालं। आता तांदूळ किती दिले आहे, 40। तर एक बोरा म्हणजे किती बोरे, 8चा पाडा 40 पर्यंत म्हणा, किती बोरे काढू, किती, 1 2 3 4 5 झालं। तांदळाचे बोरे किती आहे, 40। पण पिक्टोग्राफी मध्ये किती आले, 5। एक चित्र म्हणजे किती बोरे, 8। एवढं समजलं। दुसरं चना डाळ, हा सांगा आता पटकन किती चित्र काढू, 4। 8 32, 1 2 3 4, ठीक आहे। मग काय आहे, तूर डाळ किती काढू, 1। व्हेरी गुड, एकच आहे, समजलं। मसूर डाळ किती आहे, मसूर डाळ 56। 8चा पाडा 56, 7 साठी 56। किती चित्र काढू, 3 4 5 6 7। शेवटचं काय आहे, वाटाणा। 2 काढणे ऐकणे सोपं, यस सर। आपल्याला काय कळलं पाहिजे, मसावी काय कळलं पाहिजे, असं एकही गणित नाही 5वीला का तिथं अशा संख्या नाही आहे, असं इथं 7 कधीच नाही राहत, इथं 5 कधीच नाही राहत, इथं किती राहील, 8च राहील, कारण ही 8 यांचं मसावीची संख्या आहे। बघा तुम्ही पूर्ण पुस्तकात बघा 5वीची आहे ना,
त्याचा पटकन मसाई ओळखता येतो ना आपल्याला, त्याच्यानुसार पिक्टोग्राफी काढता येते. याला काय म्हणतात? चित्रालेख. काय म्हणतात? चित्रालेख. तुम्ही याला नाव देऊ शकता इथं विवरण आणि हा. समजला? ओके.